ॲबनॉर्मल स्टॉक म्हणजे काय? त्या अगोदर मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, जो आपला कॉमन स्टॉक असतो, त्याला आपण नॉर्मल स्टॉक असं म्हणतो आणि काही माल असा असतो, की जो नाशवंत असतो किंवा तो फार काळ स्टॉकमध्ये टिकून राहू शकत नाही. अशा स्टॉकला ॲबनॉर्मल स्टॉक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ भाजीपाला असेल, दूध असेल, अंडी असतील किंवा इतर असा नाशवंत काही माल असेल, की जो आपण जास्त दिवस स्टॉकमध्ये ठेवू शकत नाही. त्याला ॲबनॉर्मल स्टॉक असं म्हणतात. मग ज्यावेळेला अ, आगीमुळे आपला स्टॉक डिस्ट्रॉय होतो, फायरमुळे स्टॉक डिस्ट्रॉय होतो, त्यावेळेला नॉर्मल स्टॉकचं व्हॅल्युएशन वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि ॲबनॉर्मल स्टॉकचं व्हॅल्युएशन वेगळ्या पद्धतीने केलं जातं. कारण की जो नॉर्मल स्टॉक असतो, तो जास्त काळ टिकून राहणारा असतो स्टॉकमध्ये. त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन पूर्ण धरलं जातं आणि जो ॲबनॉर्मल स्टॉक आहे, तो ऑलरेडी नाशवंत असल्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन पूर्ण न धरता काही प्रमाणात धरलं जातं. म्हणजे 50%, 60% किंवा 25%, 1/4 वगैरे या पद्धतीने त्याचं व्हॅल्युएशन धरलं जातं. म्हणून ॲबनॉर्मल स्टॉक आपल्याला वेगळा कॅल्क्युलेट करायचा असतो आणि नॉर्मल स्टॉक आपल्याला वेगळा कॅल्क्युलेट करायचा असतो. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आणि हा जो ॲबनॉर्मल स्टॉक आहे त्याला वेगवेगळी नावं येतात. पुअर लाईन सेलिंग गुड्स किंवा सर्टन स्टॉक किंवा ॲबनॉर्मल स्टॉक अशी वेगवेगळी नावं येत असतात. पण त्याचा ओव्हरऑल अर्थ एकच की हा ॲबनॉर्मल स्टॉक आहे, म्हणजे नॉर्मल नाहीये. तर बघा, आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे 7 नंबरचा, त्या प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन आहे. ऑन 15th September 2014, the premises of Landmark Limited, Lasalgaon, were destroyed by fire and stock rupees 1,500 was salvaged and reclaimed by the insured. 15 सप्टेंबर 2014 ला बिझनेस प्रिमायसेसला आग लागली लँडमार्क लिमिटेडच्या आणि जो स्टॉक डिस्ट्रॉइड झालेला आहे त्यातून शिल्लक राहिलेला जो माल आहे तो आहे 1,500 रुपयाचा. हा शिल्लक राहिलेला माल आणि त्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम दाखल केलेला आहे, दावा दाखल केलेला आहे. पुढे रेकॉर्ड्स आणि बुक्स सेव्ह झाले असं सांगितलंय. द बिझनेस बुक्स अँड रेकॉर्ड्स वेअर सेव्ड फ्रॉम विच फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन. जे काही रेकॉर्ड आगीपासून वाचलेले आहेत त्यामधून आपल्याला खालीलप्रमाणे माहिती मिळालेली आहे. त्यात फर्स्ट दिलेला आहे स्टॉक ऑन 1 जानेवारी 2013. 1 जानेवारी 2013 चा स्टॉक आहे. म्हणजे आग लागल्याचं वर्ष आहे 2014 आणि मागचं वर्ष आहे 2013. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे जो आपण पहिल्या ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. त्यानंतर स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2013, स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2013 हा 2013 चा म्हणजे मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक आहे. तो आपण पहिल्या ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013 चे 1,18,500 रुपये, ते पण आपण मागच्या ट्रेडिंगला घेणार आहोत. आणि सेल्स दिलेले आहेत 31 डिसेंबर 2013 चे, ते पण आपण मागच्या ट्रेडिंगला घेणार आहोत. या इन्फॉर्मेशन वरून आपण आपलं फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत. पण हे अकाउंट तयार करताना त्यामध्ये काही ऍडजस्टमेंट सांगितलेले आहेत, त्या खालच्या पॅराग्राफमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत फ्रॉम 1 जानेवारी 2014 टू 15 सप्टेंबर 2014. म्हणजे आग लागल्याच्या वर्षीचे आहेत हे परचेसेस. ते आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला म्हणजे थर्ड स्टेप मध्ये घेणार आहोत. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1 जानेवारी ते 15 सप्टेंबरचे, हे देखील आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. आता जी खालचा पॅराग्राफ दिलेला आहे तो महत्वाचा आहे बघा. इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2013, म्हणजे जेव्हा 31 डिसेंबर 2013च्या स्टॉकचं व्हॅल्युएशन होत होतं, रुपीज 1,000 हॅड बीन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक, त्यावेळेला 1,000 रुपयाचा जो माल होता तो रिटर्न ऑफ झाला, सर्टन स्टॉक म्हणून रिटर्न ऑफ झाला. रिटर्न ऑफचं स्पेलिंग बघा, WRITTENOFF आहे, म्हणजे काढून टाकला गेला. 1,000 रुपयाचा माल क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन होत असताना काढून टाकला गेला. त्याची जी कॉस्ट प्राइस होती ती दिलेली आहे, हॅव्हिंग अ कॉस्ट ऑफ रुपीज 2,250. त्याची कॉस्ट 2,250 रुपये होती.
मग हे जो पहिलं वाक्य दिलेलं आहे त्याची ऍडजस्टमेंट आपण कशी करणार आहोत, तर 31 डिसेंबर 2013चा स्टॉक आपण इनर कॉलमला घेणार आहोत. 1000 रुपयाचा माल त्यातून राईट ऑफ झालेला आहे सर्टन स्टॉकचा, म्हणजेच ऍबनॉर्मल स्टॉकचा, तो आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. तो ऍड केल्यानंतर त्याची जी कॉस्ट प्राइस दिलेली आहे 2250 रुपये, ती आपण पुढच्या वर्षीच्या ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार आहोत. बघा, पहिलं जे वाक्य आहे ऍडजस्टमेंटचं, की स्टॉकचं व्हॅल्युएशन होत असताना कोणत्या स्टॉकचं, तर 31 डिसेंबर 2013च्या म्हणजे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन होत असताना सर्टन स्टॉक म्हणजेच ऍबनॉर्मल स्टॉक हा 1000 रुपयाचा राईट ऑफ झालेला आहे. तो राईट ऑफ झालेला स्टॉक आपण काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करून घेणार आहोत. त्यानंतर त्याची जी कॉस्ट प्राइस आहे 2250 रुपये, ती आपण पुढच्या वर्षीच्या ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार आहोत, लेस कॉस्ट ऑफ ऍबनॉर्मल स्टॉक म्हणून. त्यानंतर पुढचं वाक्य दिलेले हाफ म्हणजे निम्मा ऑफ दीज गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2014 फॉर रुपीज 1250. यातला निम्मा माल जो आहे तो काय झालेला आहे, तर विकला आहे. कोणत्या महिन्यामध्ये विकलेला आहे, तर जुलै महिन्यामध्ये विकलेला आहे 2014च्या, म्हणजे आग लागल्याच्या वर्षी हा यातला निम्मा माल विकला. किती रुपयाला विकला, तर 1250 रुपयाला विकला. मग जेवढ्या किमतीला हा माल विकलेला आहे तेवढी किंमत आपण सेल्स मधून लेस करणार आहोत. पण कोणत्या सेल्स मधून लेस करायचे आहे, तर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचे जे सेल्स असणार आहेत त्या सेल्स मधून आपण 1250 रुपये लेस करणार आहोत. आणि पुढे सांगितलंय द बॅलन्स इज एस्टिमेटेड टू बी वर्थ ओरिजिनल कॉस्ट, आणि जो बॅलन्स होता तो ओरिजिनल कॉस्टलाच पकडलेला आहे. मग कॉस्ट प्राइस होती 2250, त्यातला निम्मा विकला म्हणजे 1125 रुपयाचा माल विकला. मग राहिला किती, 1125 रुपयाचा माल. तो आपण काय करणार आहोत, तर ज्या वेळेला आपण चौथी वर्किंग नोट तयार करतो लॉस ऑफ स्टॉकची, त्यावेळेला तो 1125 रुपयाचा माल परत त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. पुढे सांगितले सब्जेक्ट टू अबोव एक्सेप्शन ग्रॉस प्रॉफिट हॅड रिमेन युनिफॉर्म रेट. बाकी ग्रॉस प्रॉफिट हा युनिफॉर्म रेट मध्ये आहे, त्यामध्ये काही चेंज झालेला नाहीये. ऑन 14 सप्टेंबर 2014, 14 सप्टेंबर 2014 ला काय झालंय, तर गुड्स वर्थ रुपीज 1000 हॅड बीन रिसिव्ड बाय गोडाऊन कीपर. 1000चा माल गोडाऊन कीपरला मिळाला, पण बट हॅड नॉट बीन एंटर इन परचेस अकाउंट, पण तो परचेस अकाउंटला रेकॉर्ड झालेला नाही. म्हणजे थोडक्यात हे अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत. 14 सप्टेंबर 2014 म्हणजे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला परचेसेस मध्ये आपल्याला 1000 रुपये ऍड करावे लागणार आहेत. या पद्धतीने जो खालचा पॅराग्राफ आहे त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. पुन्हा एकदा आपण ज्या वेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेला त्यामध्ये पुन्हा येईलच. मग आता मी स्क्रीन शेअर करते आहे. सर्वांकडे ट्रेडिंग अकाउंट आखलेलं असेलच. बघा, फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट काढतो. इन द बुक्स ऑफ लँडमार्क लिमिटेड पहिली स्टेप आपण करतोय. इन द बुक्स ऑफ लँडमार्क लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. ट्रेडिंग अकाउंट टाका. इन द बुक्स ऑफ लँडमार्क लिमिटेड लासलगाव ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. त्यासाठी 4 कॉलम करा. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. आता ह्या ट्रेडिंग अकाउंटला आपण 1 जानेवारी 2013चा जो ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 12,500 रुपये तो घेणार आहोत. त्यानंतर जो 31 डिसेंबर 13चा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 17,500 रुपये तो इनरला घेणार आहोत, कारण ॲबनॉर्मल स्टॉकची किंवा सर्टन स्टॉकची ऍडजस्टमेंट आपल्याला त्यावर करायची आहे. त्यानंतर परचेसेस 31 डिसेंबर 13चे डेबिटला घेणार आहोत आणि सेल्स 31 डिसेंबर 13चे क्रेडिट साईडला घेणार आहोत.
सर्वांचं ट्रेडिंग अकाउंट आखून झालेलं असेल. सर्वांचं ट्रेडिंग अकाउंट आखून झालेलं असेल. बघा, डेबिट साइडला या. टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. डेबिट साइडला 12,500. त्यानंतर बाय सेल्स क्रेडिटला 1,50,000. त्यानंतर टू परचेसेस 31 डिसेंबर 2013 चे दिलेले आहेत 1,18,500. ते डेबिटला घ्या आणि क्लोजिंग स्टॉक मात्र इनर कॉलमला घ्या 17,500. जो 31 डिसेंबर 2013 चा दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक तो इनरला घ्या. आता जो खालचा पॅराग्राफ दिलेला आहे ती ऍडजस्टमेंट आपण पहिली करतो आहोत. इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2013 ₹1,000 हॅड बीन रिटर्न ऑफ सर्टन स्टॉक. 1,000 रुपये जे रिटर्न ऑफ झालेले आहे ते आपण ह्या क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करून घेतोय. ऍड अमाऊंट ऑफ सर्टन आयटम ऑफ स्टॉक किंवा डायरेक्ट सर्टन स्टॉक लिहिलं तरी चालेल. 1,000 रुपये त्यांची बेरीज करून आउटरला टाका 18,500 रुपये. त्याची जी कॉस्ट प्राइस आहे त्याचा इफेक्ट आपण पुढच्या वर्षीच्या ओपनिंग स्टॉक वर देणार आहोत. त्यामुळे हे ट्रेडिंग अकाउंट आता आपण क्लोज करतोय. क्रेडिट साइडची टोटल करा 1,68,500. डेबिट साइडला मांडा 1,68,500. त्यातून डेबिटची टोटल वजा करून बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. तो आला आहे 37,500 रुपये. सर्वांचा ग्रॉस प्रॉफिट आलेला असेल. फर्स्ट स्टेप आपली इथे कंप्लीट झाली. फर्स्ट स्टेप मध्ये बाकीच्या पोस्टिंग आपण नेहमीप्रमाणे केलेल्या आहेत. फक्त जो सर्टन स्टॉक रिटर्न ऑफ झाला होता 1,000 रुपयाचा तो आपण क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करून घेतला. क्लोजिंग स्टॉक मध्येच का ऍड केला? कारण की त्याला तारीख दिलेली होती की 31 डिसेंबर 13 चा स्टॉक जेव्हा व्हॅल्यू झाला तेव्हा 1,000 रुपये रिटर्न ऑफ झालेले आहेत म्हणून ते आपण ऍड करून घेतले. आता नेक्स्ट स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. किमती टाका. ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे आपला 37,500 रुपये. सेल्स आहेत 1,50,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे 25%. 25%. 25%. सर्वांचा ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट झाला असेल. ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिला ग्रॉस प्रॉफिट रेटचा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. त्यानंतर किमती टाकल्या सूत्रामध्ये. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ₹37,500 अपॉन ₹1,50,000 सेल्स आहेत इंटू 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 25%. आता तिसऱ्या स्टेपकडे या. तिसरी स्टेप अतिशय महत्वाची आहे कारण त्यामध्ये 2 ऍडजस्टमेंट आता आपल्याला पुढच्या करायच्या आहेत. तिसऱ्या स्टेपकडे या. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढतो ज्याला तारीख देताना 1 दिवस पुढची मागच्या ट्रेडिंगच्या ते आग लागल्याच्या तारखेपर्यंतची तारीख द्यायची. तारीख पुढची नाही समजली तर टू द डेट ऑफ फायर लिहिलं तरी चालेल. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर 1 जानेवारी 2014 टू 15 सप्टेंबर 2014. 15 सप्टेंबरला आग लागलेली आहे. आता यामध्ये घेताना ओपनिंग स्टॉक आपण इनर कॉलमला घेतोय. टू ओपनिंग स्टॉक इनर कॉलमला घ्या 18,500 रुपये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की
मागचा क्लोजिंग 17,500 होता, पण आपण ओपनिंग घेताना 18,500 का घेतला? कारण की मागचा क्लोजिंग जो आहे तो आउटरचा जो आहे तो आपण घेत असतो. मग मागचा क्लोजिंग आउटर कॉलमचा जो होता तो 18,500 होता, म्हणून तो आपण इकडे ओपनिंगला घेतलाय 18,500 रुपये. इनरला घ्या. बघा, परत पॅराग्राफ मधलं जे पहिलं वाक्य होतं त्याचा थोडासा इफेक्ट आपला द्यायचा राहिलेला आहे. इन व्हॅल्युइंग द स्टॉक as on 31st December 2013, rupees 1,000 had been written off certain stock having cost 2,250. जो certain stock written off झाला होता तो आपण ऍड करून घेतलाय पहिल्या ट्रेडिंगला. आता त्याची जी कॉस्ट प्राइस आहे 2,250 ती या ओपनिंग मधून लेस करा. लेस करा. बघा, लेस टोटल कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल आयटम किंवा ॲबनॉर्मल स्टॉक लिहिलं तरी चालेल. 2,250 लेस करून आउटरला 16,250. त्यानंतर परचेसेस घ्या. हे चुकून झालेले तिथे. परचेसेस घ्या इनर कॉलमला. टू परचेसेस त्यामध्ये अनरेकॉर्डेड ऍड करायचे आहे. सगळ्यात शेवटून एक वाक्य दिलेलं होतं बघा, 14 सप्टेंबर 2014 ला गुड्स वर्थ ₹1,000 हॅड बीन रिसिव्ड बाय गोडाऊन कीपर बट नॉट रेकॉर्डेड इन परचेस अकाउंट. ते अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत, ते आपल्याला ऍड करावे लागतील. परचेसेस इनरला घेतले 37,500. त्यामध्ये ऍड अनरेकॉर्डेड 1,000 रुपये. अनरेकॉर्डेड ऍड करा 1,000 रुपये. आणि ऍड करून आउटरला 38,500. ऍड करून आउटरला 38,500. त्यानंतर सेल्स इनरला घ्या बाय सेल्स, कारण सेल्सवर पण ऍडजस्टमेंट आहे. सेल्स इनरला घ्या बाय सेल्स 51,250 रुपये. 51,250 रुपये. तर सेल्सवर काय ऍडजस्टमेंट आहे बघा, 2,250 चे पुढचं वाक्य, हाफ ऑफ दिस गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2014 फॉर ₹1,250. निम्मा माल जुलै 2014 ला विकलेला आहे 1,250 ला. मग तेवढे लेस करा. लेस सेल्स प्रोसीड ऑफ हाफ म्हणा किंवा 50% लिहिले तरी चालेल. ॲबनॉर्मल आयटम 1,250 लेस करून आउटरला 50,000. त्यानंतर नेहमीप्रमाणे डेबिटला ग्रॉस प्रॉफिट रेट वरून ग्रॉस प्रॉफिट काढा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन कंसात 25% ऑन सेल्स ₹50,000. 50,000 जे आउटरचे सेल्स होते त्यावर आपण 25% कॅल्क्युलेट करतोय. कॅल्क्युलेशन करून 12,500 रुपये आउटरला. आता डेबिटची बेरीज करा. 67,250 ती क्रेडिटला मांडा आणि बॅलन्सिंग फिगर जी येईल तुमची ती येणार आहे क्लोजिंग स्टॉक. बॅलन्सिंग फिगर येईल क्लोजिंग स्टॉक. डेबिटची टोटल केली सर्वांनी, क्रेडिटला मांडली आणि बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट केला. तो आलेला आहे 17,250 रुपये. 17,250 बाय क्लोजिंग स्टॉक 17,250 कंसात बॅलन्सिंग फिगर. आता चौथी स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर.
त्यासाठी आधी क्लोजिंग स्टॉक घ्यावा लागतो. व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक, कंसात तुमच्या माहितीसाठी नॉर्मल स्टॉक म्हणा, नाही लिहिलं तरी चालेल. स्टॉक आलेला आहे आपला 17,250 रुपये. आता त्यामध्ये जो शिल्लक राहिलेला ॲबनॉर्मल स्टॉक आहे तो ऍड करायचा आहे. मग शिल्लक किती राहिला, तर एकूण 2,250 रुपयाचा ॲबनॉर्मल स्टॉक होता. त्यातला हाफ म्हणजे निम्मा विकला गेला 1,125 रुपयाचा. किती रुपयाला विकला ते महत्वाचं नाही, किती रुपये कॉस्ट असलेला विकला गेला, तर 1,125 रुपये कॉस्ट असलेला विकला गेला. मग निम्मा विकला गेला म्हणजे निम्मा शिल्लक आहे, तेवढा आपण ऍड करणार आहोत. ऍड ॲबनॉर्मल स्टॉक कंसात 50% ऑफ 2,250 रुपये, त्याची व्हॅल्यू आली 1,125. दोन्हींची बेरीज करायची आणि त्यानंतर त्यातून सॅल्वेज स्टॉक लेस करायचा. दोन्हींची बेरीज आलेली आहे 18,375 रुपये. 18,375 रुपये. त्यातून सॅल्वेज स्टॉक लेस करा, जो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला होता, 1,500 रुपये. 1,500 रुपये लेस करून आपला लॉस ऑफ स्टॉक आलेला आहे 16,875 रुपये. व्हॅल्यू ऑफ लॉस ऑफ स्टॉक किंवा व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक रुपीज 16,875. 16,875 रुपये. आता जर पॉलिसीची अमाऊंट दिलेली असती तर आपण 5वी स्टेप केली असती, पण पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाही, त्यामुळे 4 स्टेप मध्ये आपला प्रॉब्लेम पूर्ण होतोय. मग खाली एक नोट द्यावी लागेल. मग नोट द्या. इन्शुरन्स क्लेम विल बी इक्वल टू रुपीज 16,875 in absence of any average clause. In absence of any average clause. जर आपल्याला पॉलिसीची अमाऊंट दिलेली असती तर आपण 5वी स्टेप कॅल्क्युलेट केली असती, पण पॉलिसीची अमाऊंट नाहीये, त्यामुळे आपला जो इन्शुरन्स क्लेम आहे तो लॉस ऑफ स्टॉक इतकाच असणार आहे, म्हणजे 16,875 रुपये. आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू 16,875. पुन्हा लिहा, त्याला चौकोन करा. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम रुपीज 16,875 रुपये पुन्हा लिहा आणि त्याला चौकोन करा.